नमस्कार. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक 19 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय यानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इतर सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, शाळांमधील संरचनात्मक बदल यानुसार संच मान्यतेचे निकष विहित करण्यासाठी हा शासन निर्णय आहे. माध्यमिक शाळा मुख्याध्यापक पदासाठी तरतूद. शाळेचा प्रकार इयत्ता 1 ते 5वी. मुख्याध्यापक पद 100 विद्यार्थी संख्या पदसंख्या 1. पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 90 असेल. यानंतर इयत्ता 5वी ते 10वी त्यासाठी हे तेच निकष आहेत. 8वी ते 10वीसाठी तेच निकष आहेत. शाळा जर 8वी ते 12वी असेल तर मुख्याध्यापक पद हे 100 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. वरील निकषानुसार मुख्याध्यापक पदाचे अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे. अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे. सदर मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य कारणाने पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेस सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्येअभावी मुख्याध्यापकाचे पद देय होत नसल्यास सदर पद व्यापगत करावे. असा हा दिनांक 19 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय आहे. धन्यवाद.